नमस्कार, मी करुणाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता लागला आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यात असेच नवनवीन वाळवणी पदार्थ आपण करत असतो। तर त्यातलाच हा एक प्रकार आहे बटोये। तर हे बटोये खरं तर मला येत नाही, पण आज मला बटोये शिकायचे होते। तर आज मी माझ्या सासूबाईकडून जे आहे ते बटोये शिकते आहे। तुम्हाला सुद्धा बटोये येत नसतील तर तुम्ही सुद्धा आज माझ्या सोबत बटोये शिकू शकता। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती मी माझे डेली ब्लॉग तसेच हेअर केअर रुटीन आणि स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते। त्याचबरोबर बऱ्याचशा हेल्थ टिप्स ज्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत असते। तर त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा। तर आता आपण बघूया बटोये कसे करतात। तर सर्वात आधी यासाठी गहू जे आहेत ते वलवले जातात। रात्री गहू पाण्यामधून काढून त्याला रात्रभर एका कापडामध्ये झाकून ठेवले जाते। त्यानंतर सकाळी ते गहू दळून आणायचे। त्यामध्ये जास्त प्रमाणात रवा वाढलेला असतो, तर तो रवा आपला आणल्यावर गाळून घ्यायचा आहे। त्यातलं पीठ वेगळं आणि जाडसर रवा जो आहे तो वेगळा काढायचा आहे। त्यानंतर एका खोल भांड्यामध्येच म्हणजे कटोऱ्यामध्ये किंवा एखाद्या घमिल्यामध्ये, जे इथे माझ्या सासूबाईंनी भांडं घेतलेलं आहे अशा एखाद्या भांड्यामध्ये खोलवट तुम्हाला तो रवा घ्यायचा आहे। आणि त्यावर बघा असं त्या पाणी टाकत आहे तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे। थोडं थोडं जे आहे ते जर पाणी टाकलं आहे त्यानंतर त्यावर घालायचं आहे पीठ आणि एकाच डायरेक्शनमध्ये जे आहे ते गोलगोल असं आपल्या बोटांनी फिरवायचं आहे, जसं की त्या तुम्हाला इथे फिरवून दाखवत आहे। आणि हे सर्व मी एकदा लक्षपूर्वक पाहिलं आणि नंतर मी सुद्धा असेच बटोये करून पाहणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी बटोये कसे करून पाहिले। तर मला तुम्ही सांगा त्यांच्या आणि माझ्या बटोयामध्ये काय फरक वाटतो। त्यानंतर असं गोलगोल पूर्ण फिरवून झालं, त्यात थोडेसे गोळे गोळे बनतील तर तेच होणार आहे आपले बटोये। त्यानंतर ते बटोये गाळून घ्यायचे एका चाळणीने, बघा ते अशा गाळून घेत आहे। त्यातले वरचे जे बटोये आहे ते आपल्याला घोळून घ्यायचे आहेत, म्हणजे बघा सुपाने अशा प्रमाणे त्यांनी ते घोळून घेतलेले आहे। त्यातले जाडसर जास्त एकदम जर त्यातमध्ये पाणी जास्त झालं होऊ शकते, नवीन माणसाकडून पाणी जास्त होतं तर खूप मोठे मोठे गोळे होऊ शकतात। तर ते गोळे गोळे वर काढायचे आहे आणि जे चांगले बटोये आहे ते आपल्याला घ्यायचे आहे। तर ते एकसारखे बटोये जे आहेत एका कोपऱ्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि जे मागं राहिलेले बारीक बारीक आहे ते पुन्हा आपल्याला जसं आधी तुम्हाला त्यांनी घोळून दाखवलं बघा, ते परत घमिल्यात टाकलेलं आहे आणि गाळलेलं बारीक जे आहे निघालं ते सुद्धा एका परत त्या घमिल्यात घ्यायचं आहे आणि परत आपल्याला तेच प्रोसेस करायचं आहे। बघा आता मी इथे करून पाहते आहे। तर मी इथे रवा घेतला आहे, सुरुवातीपासून मला करून पाहायचं होतं तर मी एका भरणीतला इथे रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा असं पाणी टाकून घेतलं आणि त्याला असं गोल गोल पीठ टाकून फिरवायचं आहे। तर माझ्याने बघा थोडं त्या भांड्याला जास्तच असं लागलेलं आहे आणि खूप चिकटत आहे माझ्यामुळे, आणि ते बघा मी असं हाताने ते काढत आहे। तर अशाच प्रमाणे तुम्हाला सुद्धा बटोये करून पाहायचे असेल तर तुम्ही बटोये करून पाहू शकता। आणि माझे बटोये बघा माझ्या सासूबाईसारखे झाले आहेत की नाही। थोडे पहिल्यांदा करताना थोडे गोलवट नाही तर लांबसर आकाराचे आले माझे, पण पहिल्या प्रयत्नात जमले असं म्हणता येईल। बघा यामध्ये आता थोडं पीठ घालायचं, जसं जसं मला ते सांगत आहे त्याप्रमाणे बघा तसं मी इथे करत आहे। आणि बघा माझ्या हातावरती वगैरे पीठ सांडलं, कारण की पहिल्यांदा करताना आपल्याला त्या गोष्टीची सवय नसते, तर खूप असं म्हणजे गंजालासुद्धा चिकटत आहे ते घमिल्याला, हातालासुद्धा पीठ लागलेलं आहे। तर अशा प्रकारे मी बटोये करून पाहिले आहे, कारण बटोये किलोने काही रेडीमेडसुद्धा विकत मिळतात आणि हे बटोये दह्यासोबत खायला खूप छान लागतात। तर या उन्हाळी वाळवणामध्ये गव्हापासूनच आपण बरेच निरनिराळे प्रकार करत असतो। पापडा, शेवड्या, सरगुंडे, मणी, बटोये, आणखी कुरवड्या, गव्हाचे असे बरेच प्रकार करत असतो। एक म्हण तर तुम्ही ऐकली असेलच ना, एक गहू प्रकार बहु। तर याप्रमाणे एकाच गव्हापासून खूप सारे खाद्यपदार्थ, खूप प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो। त्यातलाच एक प्रकार असा बटोये आहे। हे बटोये तुम्ही फोडणी घालून सुद्धा खाऊ शकता किंवा दह्यासोबत तर अतिशय छान लागतात। हे बटोये उकळून घेऊन दह्यासोबत खायला एकदम छान लागतात। तर बघा असे बटोये मी इथे बनवलेले आहे। तर माझ्या याच्यात थोडे थोडे मोठे गोळे जे आहे ते जास्त झाले आहे।
माझ्या सासूबाईने जसे बनवले त्याचप्रमाणे मी इथे बटोये शिकण्याचा आणि बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझा पहिला प्रयत्न कसा वाटला. मला तरी वाटते की थोडेफार जमलेत माझे. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर अशी थोडी थोडी आम्ही जे आहे ते उन्हाळी वाळवणाला सुरुवात केलेली आहे. आणखी बरेच जे पदार्थ आहेत ते करायचे राहिलेले आहेत. आणि बघा इथे झाले आहेत माझे बोटोळे पूर्ण गोल गोल घोळून. याला बोटोळे घोळणं म्हणतात. बोटोळे घोळायचे असतात ते बोटोळे घोळणं झालेले आहे. आणि इथे मी बोटोळे जे आहे ते गाळून घेतलेले आहे. आणि माझ्या ह्याच्यात ते गोळे गोळे जे झाले होते ते मी परत जे आहे ते टाकलेले आहे. आणि जास्त जे मोठे गोळे झाले ना तर ते आपण दळणात वगैरे दळायला देऊ शकतो. तर जे माझ्यामुळे मोठे मोठे गोळे झाले होते ते दळणात मी दळण्यासाठी दिलेले आहे. आणि आता सुपाने जसं माझ्या सासूबाईने केले होतं तसं मला करता येत नाही, पण मी तसा करण्याचा प्रयत्न करते आहे. तर बघा जमतं आहे का. खरं तर हे मला त्यांच्यासारखं व्यवस्थित जमलं नाही. माझा पहिलाच प्रयत्न होता आणि मी पहिल्यांदाच बटोये करून पाहिले आणि करतानासुद्धा पहिल्यांदाच पाहिले होते. तर मला बटोये शिकायचे होते. तर बघा जसं जमलं मला तसं मी सुपाने घोळण्याचा प्रयत्न केला आणि नाहीच जमलं तर थोडे जाडसर बटोळे झाले माझे त्यांच्यापेक्षा आणि थोडे लांब आकारात झाले. तर ते बटोळे जे आहे ते गोलगोल व्हायला पाहिजे, त्यांचे छान गोलगोल झाले. तर अशा प्रकारे जे आहे ते आम्ही बटोळे जे आहे ते सर्व करून घेतले आणि पुन्हा मी इथे जे थोडं पीठ राहिलं होतं त्याचे बटोळे घोळून घेतलेले आहे. म्हणजे माझी थोडी प्रॅक्टिस होईल. बघा पुन्हा जे पीठ राहिलं असते ते आपलं पुन्हा तेच प्रोसेस करायचं. त्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे. रवा एकदम एका ठिकाणी जमा करायचा, त्यावर पाणी टाकायचं आणि एकाच डायरेक्शनने ते असं गोल 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 फिरवत राहायचं. आणि त्यावरती गोळे होऊ नये, पाणी टाकल्यावरती जे रव्याचे गोळे होईल ते होणार नाही, त्यासाठी आपल्या वरून असं पीठ घालायचं आहे. पाहताना मला असं वाटलं होतं जेव्हा मी बटोये पाहिले तेव्हा हा प्रकार खूप कठीण असेल, पण करता करता जमतं, कठीण असं काहीच नसतं. तर अशा प्रकारे बघा आमचे सर्व बटोये जे आहे ते करून झालेले आहे. माझ्या सासूबाईने 2 दिवस बटोये केले, नंतर मी 1 दिवस केले, त्यानंतर 2 दिवस त्याला ऊन द्यायचे आहे. तर बघा हे आहेत आदल्या दिवसचे बटोये. याला आदल्या दिवशी उन्हामध्ये टाकलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एक ऊन दिली. आणि जे बटोये मी तुम्हाला आज करून दाखवले त्यांनासुद्धा 2 दिवस ऊन देणार आहे. तर असं सगळं वाळवण जे आहे ते उन्हामध्ये टाकलेलं आहे. डाळ वगैरे वाळू घातलेली होती. तर असं होतं आमचं सगळं वाळवण घातलेलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा हे आत्ता केलेले बटोये आहेत, तर हे सुद्धा मी उन्हात आणून ठेवलेले आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.